नदीचं पाणी पितो, कधी मैयातलं पाणी पितो, तर कधी बोरचं पाणी पितो, ओके. कधी विहिरीचं पितो, तर कधी हापशाचं पाणी पितो. हां. असं वेगवेगळं पाणी पीत असताना मला थोडंसं ताप वगैरे यायला सुरुवात झाली ओके. आणि उलट्या वगैरे यायला सुरुवात झाली. थोडंसं मग चालताना थकवा येणं, पाय हं. वगैरे हातपाय दुखणं, असं करत असताना 5-6 दिवस गेली. त्याच्यानंतर आम्ही रोज हॉस्पिटलमध्ये जायचो आणि हॉस्पिटलमध्ये गेलं, की परिक्रमा नर्मदा खंडामध्ये असं आहे, की तुम्ही कोणत्याही डॉक्टरांकडे जा, हां. एम-डी डॉक्टरांकडे जा किंवा कोणत्याही डॉक्टरांकडे जा. एकही रुपया तुमचा घेत नाही. परिक्रमावासींचे ते ओह! पैसे घेत नाही. कारण ते सेवा देण्याचं काम करतात. डॉक्टर आले तिथले गावातले. त्याच्यानंतर त्यांचं बडवाला हॉस्पिटल आहे. त्या हं. डॉक्टरांनी मला चेक केलं तर प्रचंड ताप होता. हं. त्याच्यामुळे त्यांनी इंजेक्शन वगैरे दिले, मेडिसिन दिले आणि सलाईन लावलं. तर त्या दिवशी रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत ते माझ्यासाठी तिथे बसून होते किंवा जास्त काही ओह! व्हायला नको किंवा आम्ही ज्या ठिकाणी आश्रमामध्ये होतो, की जास्त मोठं शहरही नव्हतं. हं. अगदी छोटंसं गाव आणि डॉक्टरही लांबून आले होते. 12-1 वाजेपर्यंत ते डॉक्टर तिथे थांबले. दुसरा दिवस उगवला. हं. उगवल्याच्या नंतर त्यांनी म्हणजे आम्ही त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं, की तुम्ही थांबून जा. सकाळी मला त्यांनी परिक्रमावासियांना बालभोग वगैरे दिला. मलाही हां. त्यांनी खाऊ घातला आणि मला जोपर्यंत व्यवस्थित वाटत नाही, बरं वाटत नाही, तोपर्यंत त्या त्या ठिकाणी ते बसले. असं हे ओके. पितामली गावाचंच नाहीये. हे पूर्ण नर्मदा खंडात चालतं, की जोपर्यंत परिक्रमावासी व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत परिक्रमावासियांची काळजी घेतात.